दाभाडी येथील रोकडोबा नगर वस्तीमध्ये राहणाऱ्या महेंद्र खैरनार यांच्या घराला काल भीषण आग लागल्याने घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या। यावेळी घराजवळील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले। तसेच दाभाडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, तलाठी यांनी याची दखल घेत पंचनामा केला आहे। घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याने महेंद्र खैरनार यांचा संसार रस्त्यावर आला आहे। आधीच गरिबीची परिस्थिती, त्यात हे नुकसान म्हणून खचून गेलेल्या महेंद्र खैरनार यांच्या कुटुंबाला आधाराची गरज आहे, म्हणून शासन प्रशासन यांच्याकडून योग्य ती मदत मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। ओके। दाभाडी ग्रामपंचायतीतील रोकडोबा नगर येथील रहिवासी हे महेंद्र खैरनार यांच्या घराला अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पूर्ण घराचं नुकसान झालेलं आहे। परफेक्ट माझ्या मते 4-4:30 वाजले असेल जमजम। त्यावेळेस नेमकं ते कामावरून आले आणि नेमकं पहिले तो पूर्ण धूर निघतो घराचा। इथं पूर्ण स्थानिक रहिवासी पूर्ण इथं जमा झाले। त्यांनी पूर्ण पाहिलं, कोणी दरवाजा तोडला, कोणी पाणी आणलं, कोणी काय केलं। सर्व परिस्थिती पाहिली तर पूर्ण घरातली पूर्ण राखांगूळ झालेली आहे सर्व। हे तुम्हाला दिसतंय परिपक्व समोर सर्वांनी पाहिलेले आहे। या पद्धतीने आपल्या ग्रामपंचायतचे कर्मचारी, ग्रामसेवक, गावाचे तलाठी आले होते। यांनी पूर्ण पाहिले, शहानिशा केलेली आहे आणि त्यांनी पंचनामा केलेला आहे। आमचे फक्त विनंती असे रहिवासी वाटत नाही की ते गरीब माणसं आहेत, त्यांना फक्त आर्थिक मदत चांगल्या पद्धतीने भेटावी, एवढ्या आमच्या अपेक्षा आहे, बाकी काय अपेक्षा नाही। ठीक आहे।